घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत। पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। विद्यार्थ्यांनी ज्ञानी चारित्र्य संपन्न व्हावे। ज्ञान, चारित्र्य आणि शिस्त या त्रिसूत्रीचे नागरिक बनून भारत देशाला आपण जागतिक अर्थसत्ता बनवू शकतो। विद्यार्थ्यांनी कला क्रीडा गुण जोपासून आपले भवितव्य घडवावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सरवगोडे यांनी केले। पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कणकवलीच्या 3ऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन SSPM इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात कार्यकारी अभियंता सरवगोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आले। त्यावेळी सरवगोडे बोलत होते। यावेळी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य राणी मारिया झेवियर, मुख्याध्यापिका वेदिका परब, प्रशासन अधिकारी अक्षय पेंढारी आदी उपस्थित होते। आपल्या देशामध्ये लोक हुशार आहेत पण प्रामाणिक नाही, जे प्रामाणिक आहेत ते हुशार नाही, त्यामुळे आपल्या देशाची प्रगती होत नाही, हे त्याचं कारण आहे। मित्रहो, प्रथम राष्ट्र सांगणारे आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, प्रथम ही राष्ट्र नंतर ही राष्ट्र सांगणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुझं साठ जनन ते जनन, तुझं वीण मरण तुझं वीण जनन ते मरण, असा प्रखर राष्ट्रवाद सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, असा देश साध्य करेल तो अभ्यास असं सांगणारे संत तुकाराम महाराज, विश्वची माझे घर सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज, अशीच आमची माता सुंदर असते तर आम्ही सुंदर जन्मला असतो असे सांगणारे रयतेचे राजे, गोरगरिबांचे राजे, चारित्र्य संपन्न राजा म्हणून ज्याचं आदराने नाव घेतलं जातं असे छत्रपती
देश आहे आणि डाळ जी आपण खातो 70% डाळ आपण परदेशातून मागवतो. आयात कमी झाली पाहिजे, निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, तरच आपला रुपया हा तगडा होईल. रुपयाचं अवमूल्यन थांबलं पाहिजे असं मी या ठिकाणी आवर्जून पालकांना विनंती करतो. आणि जे मुलं भविष्यामध्ये जे नागरिक म्हणून बनणार आहेत त्यांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे, ते चारित्र्य संपन्न असले पाहिजे, ते ज्ञानी असले पाहिजे. आणि चारित्र्य संपन्न ज्ञानी हुशार गुणवान शिलवान जे विद्यार्थी आहेत तेच हा देश घडवतील असा एक मला या ठिकाणी विश्वास वाटतो. या ठिकाणी मला संस्थेने बोलवलं, सन्मानित केलं, मान सन्मान दिला. आपणही मनोरंजनाच्या वेळी माझ्या भावना ऐकल्या शांतपणे, त्याबद्दल मी आपलाही अत्यंत ऋणी आणि आभारी आहे. संस्थेचाही मी अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. जाता जाता एकच सांगतो, मनामनात द्वेष मच्छर घालवूया, प्रेमाचा अंकुर फुलवूया, गोर गरिबांची सेवा करूया, महिलांचा सन्मान करूया, आपला भारत समृद्ध बनवूया, आपला भारत समृद्ध बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.